नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ। तर शुक्रवारच्या नंतर मी आज आहे सोमवारी भेटते मी तुम्हाला। शुक्रवारी रात्री जे व्हिडिओ थांबवलाय त्यानंतर शनिवार रविवार अजिबात काही सुद्धा घेतलं नाहीये आणि आज सोमवारचे आत्ता जवळजवळ वाजले 12:30 वाजले तेव्हा व्हिडिओ चालू केलाय। बाकीचे काम आवरून घेतले। आज भाजीला वगैरे पण गेले नाही बाजारात आणि तुम्ही बाकीचे आपले जेवढे आता 2-3 दिवसाचे व्हिडिओ गेले तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढं छान कमेंट केल्या, एवढं पण मला अजून कोणालाही रिप्लाय द्यायला झालेलं नाही। तुम्हाला माझा चेहरा बघून अजूनही वाटत असेल माझ्या डोळ्यांची वगैरे एवढी आग होत होती ना। मी कुठले व्हिडिओ घेतले ना एकही ताईला कोणाला मी कमेंटला रिप्लाय दिलाय का तर उभं राहणं वगैरे खूप झालं, दगदग झाली, झोप वगैरे व्यवस्थित नाही झाली बघा। तर त्यामुळे थोडंसं मी म्हटलं ठीक आहे, जसं जसं वेळ भेटेल तसे रिप्लाय मी देणार सगळे ताईंनो। देवपूजा वगैरे सगळं सकाळी झालंय। आज मी आरामात उठले, 6:30ला उठलेली आणि आता एक भाजी बनवायची तर म्हटले माझा आहे उपवास, साबुदाणा वगैरे बनवायचा आहे पण एक भाजी बनवायची म्हटलं तेवढी एकतरी रेसिपी आज शूट करावं। बाकीचे कामावरून घेतले पण क्लिनिंग म्हणून मी काही केलेलं नाही बघा 2-3 दिवसामध्ये। फक्त वरवर जे काय पसारा दिसत होता ना तो ठेवून दिलाय, बाकी मी क्लिनिंग कुठली काही केली नाहीये। शनिवारी वगैरे पण नाही, काहीच नाही। असू द्या, चालतंय। चला आता दाखवते ताईंनो तुम्हाला रेसिपी, पण त्या अगोदर तुमचे खूप मनापासून आभार। इतकं तुम्ही भरभरून प्रेम दिलं, इतक्या छान सुंदर कमेंट केल्या, त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमची मनापासून आभारी ताईंनो। चला आता किचन मध्ये। तर बाकीचं मी तुम्हाला बोलली डाळ भात वगैरे बरोबर झालाय बघा, मुगाची डाळ बनवली, चपात्या वगैरे झालेत सगळं। आता फक्त बनवायची एक फरसबीची भाजी। तर फरसबी बघा मी एक टमाटा, एक कांदा, एक छोटासा बटाटा साल काढून कापून घेतला, ही 1/2 किलो फरसबी आहे आणि हा लसूण आहे पण हा चेचायचा आहे बघा, चेचून घ्यायचा आहे म्हणून खलबत्ता काढून ठेवला। कढई ठेवली, पहिले थोडेसे पापड तळायचे। तर सुरू करते आता पटकन रेसिपी। तर बघा सगळे पापड तळून घेतले, आता याची नंतर चटणी बनवते। पहिले भाजीला फोडणी घालते। आता तेल खूप गरम झालं, मी गॅस बंद केलाय जरा, नाहीतर एकदम फोडणी करपून जाईल आपली। अर्धा चमचा मोहरी घातली, ते अर्धा चमचा जिरं घातलंय, ते तडतडतंय तोपर्यंत मी हा जो लसूण आहे हा चेचून घेते खलबत्त्यामध्ये। थोडं असं खलबत्त्यात चेचून घेते। लसूण चेचून घातला ना खूप छान चव येते। छोटा खलबत्ता फक्त मी तर किचन वापरते, मोठा खलबत्ता मी अजिबात किचन कधी काही कुटत नाही, कारण लादीला क्रॅक वगैरे गेले तर प्रॉब्लेम येईल। आता गॅस पेटवते। लसूण थोडा जास्त घेतलाय, चेचून घातलाय, छान होतं मग फरसबीच्या भाजीला अशी छान चव येते। आता थोडासा लालसर झालाय, कांदा परतून घेते। टोमॅटो पण थोडासा परतून घेते यामध्ये, जास्त नाही परतायचा आहे, थोडासा फक्त जरा पण नरम होऊ द्यायचा आहे। थोडासा नरम झालाय, एकदम पूर्ण गळून नाही द्यायचा, थोडासा नरम झालाय। तर इथे एकदम थोडीशी हळद, जराशी हळद आहे, हे आपलं घरचं तिखट छोटे 2 चमचे घातले, छोटे 2 चमचे, आणि काश्मीरी पावडर 1 चमचा भरून, 1 चमचा छोटा चमचा मी धना पावडर घातली, आणि एव्हरेजचा मसाला होता हा गरम मसाला, अगदी छोटा चमचा भरच आहे बघा, संपल्यात आता हा। तर हा थोडासा घातला, परतून घेते, चांगलं मिक्स करून घेतलं। आणि फरसबी जशी पाहिजे तशी कापा, पण मी बारीकच कापली, बारीक छान वाटते। आणि ही भाजलेली जिऱ्याची पावडर आहे, अर्धा चमचा वरतून, खूप छान असा सुंदर असा फ्लेवर येतो। बटाटा कापून ठेवलाय, पाण्यामध्ये टाकून ठेवलेला तो टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचंय, असं सगळीकडून मिक्स करून घेतलं। आता अंदाजाने मीठ घाला। आता माझा छोटासा चमचा आहे, 1 चमचा भरून आणि थोडंसं घेतलंय बघा, छोटा चमचा आहे म्हणून 1 चमचा आणि थोडंसं घेतलंय। आता गॅस बारीकच आहे बघा, मी बारीक गॅसवर परतवलंय आणि इथे आता झाकण ठेवायचंय, पाणी बिलकुल न घालता, 1 थेंबही पाणी नाही घातले बघा मी। झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर होऊ द्यायचे, मध्ये मध्ये हलवून द्यायचे, 1-1 मिनिटाला हलवून द्यायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं। तर हे होऊ देते।
तोपर्यंत आता मी इकडे पापड अशी चुरून घेतली बघा. तुम्हाला पापड चटणी खूप वेळा दाखवली मी, तरी पण जर कोणी एखादी नवीन ताई बघत असेल तर तिच्यासाठी पुन्हा दाखवते. पापड मी अशी बारीक चुरून घेतली, खूप वेळा दाखवली पण तरी पण दाखवते. थोडीशी काश्मीरी पावडर घातली इथे अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा तिखट घातले, कारण यात जास्त तिखट खात नाही, मग अर्धा चमचा घातले तिखट. पापडला अगोदरच मीठ असतंय म्हणून एकदम थोडंसं मीठ घालायचं, बेचव नाही लागावं म्हणून. आणि हे आपलं कच्चं तेलच आहे, तेच थोडंसं एकदम थोडंसं घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. पापड खूप मोठे मोठे जाड तुकडे नाही ठेवायचे. पापडाला चव असते म्हणून फक्त नावाला थोडंसं लाल दिसावं म्हणून काश्मीर पावडर वगैरे घालायची. जास्त कुठले मसाले वगैरे काय नसतात त्यामध्ये. हे बघा झाली ही चटणी तयार, पापड चटणी. अशी हवा बंद डब्यात झाला, नाहीतर हवा लागली तर एका दिवसात पूर्ण नरम पडून जाते आणि खायला होत नाही अजिबात. नरम झालेली चटणी अजिबात चांगली लागत नाही. बघा पॅक झाकण असेल त्या डब्यामध्ये घालायचे. ठेवते आणि एकदा भाजी दाखवते. टमाट्याचं मिठाचं पाणी वगैरे उतरतं, त्यामध्ये शिजून जाते भाजी. हे बघा अजून वेळ आहे. आता हिला या गॅसवर ठेवते आणि इकडे साबुदाणा बनवून घेते माझा. बारीक गॅसवर होती तोपर्यंत हे इतका साईडला. बघा भाजी तिकडच्या गॅसवर ठेवली आणि साबुदाणा आज खूप दिवसातून दाखवते. थोडंसं अर्धी पोळी तेल घातलं इथे. नेहमी मी मिरची आणि शेंगदाणे बारीक करते मिक्सरला, आज नाही, आज असे कापूनच घेतले. उकडलेलं बटाटे कापून घेतलं इथे. साबुदाणा कालच फ्राय बनता होता रविवार, तोच मला थोडासा ठेवलेला. जिरं वगैरे काहीच घातलं नाही, छान एकदम परतली. उकडलेला बटाटा पण यातच घालते मी. आणि एक चमचाभर मीठ घातलं. मीठ घालून चांगलं थोडंसं परतून घ्यायचं एक मिनिटभर. परतून झालं की साबुदाणा आणि आता अंदाजाने तुम्हाला किती शेंगदाणा कोण किती घालायचंय तसं मी 2 चमचे भरून घातलाय. कमी जर असेल तर साबुदाणा चिकट पकडायला मग थोडासा व्यवस्थित टाकायचं. चिकटला पण नाही पाहिजे. ज्यांना पाहिजे नाही जास्त पण घाला साबुदाणा शेंगदाणे वगैरे, पण मी थोडासा कमीच घातलाय. आणि ते एक असं मिनिटभर थोडी बारीक गॅस करते आणि मिनिटभर अशी वाफ थोडी आतल्यात राहू देते, म्हणजे छान मऊ होते साबुदाणा आपले. तोपर्यंत आता भाजी बघूया. भाजी चेक करूया, बघू आता किती शिजली ती. जेव्हा वाफेवर भाजी करायची त्यावेळेस कढई अशी जाड घ्यायची. एकदम भारी शिजली. आता बघा बटाटा तर शिजलाच आहे आणि फरस बी पण शिजली बघा. आता इकडच्या गॅसवर घेते आणि तुम्हाला दाखवते. साबुदाण्याला वाफ दिली. हे ना अगोदर साबुदाणा बघूया. एकदम मऊ झाले आणि पण मला असं वाटतं मीठ कमी होईल. बटाटा मिरचीला आणि तेवढं झाले. हे साबुदाण्याचे थोडंसं एक्स्ट्रा मी अर्धा चमचाला कमी मीठ घातलं इथे. आता फास्ट गॅसवर परतून घ्यायची. अजून इकडे भाजीचा गॅस बारीकच आहे. फास्ट गॅसवर पटकन 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची पाहिजे. अशीच बघा एकदम मोकळी पण झाली. एक एक साबुदाणा आपला वेगळा असतो बघा, कारण साबुदाणा खूप छान आहे आणि भिजलेला पण एकदम व्यवस्थित आहे. साबुदाणाचा बनवून काढून घेतला मी इकडे. फास्ट गॅसवर पटकन 2 मिनिटांसाठी परतून घेतलेला आणि भाजी मी तुम्हाला दाखवली. एकदम बरोबर शिजली बघा वाफेवरच. बारीक गॅस ठेवला तर कुठली भाजी शिजायला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला पुन्हा दाखवते. एकदम भारी शिजली. आता इथे बघा
जर कोणाला पाहिजे असलं भाजलेलं 2 चमचे बेसनही घालू शकता, पण मग आपल्या साहेबांना बेसन वगैरे नाही आवडत आपल्या घरामध्ये, तर मी 2 चमचे शेंगदाणा कूट घातलाय बघा. कोण कोण मेथकूट वगैरे पण घालतं, मग ते आपल्याकडे अजिबात चालत नाही तसे काही. जे आपल्या घरात खातात तेच तुम्हाला सांगते मी. न पाणी घालता बघा, अजिबात कढई लागलेलं नाहीये, 1 थेंबही पाणी नाही घातलेले. आणि वाफेवरची भाजी खूप छान लागते खायला. आता कूट घातल्यानंतर अगदी अर्धा मिनिट याच्यावर झाकण ठेवायचंय. फक्त अर्धा मिनिट झाकण ठेवायचंय. गॅस कमीच आहे. गॅस बंद केलाय. अर्धा मिनिट झालाय, गॅस बंद केला. आता असंच मी झाकण ठेवून असं राहू देते जरा, म्हणजे आज चांगलं सगळं शेंगदाणा कूट वगैरे मसाले तेल चांगलं मुरल यामध्ये. झाकण ठेवते, थोडा वेळ असंच राहू देते, बंद गॅस आहे तरी पण, आणि मग काढून घेते. बघा अजिबात कढईला लागलेली नाही भाजी, काढून घेतली. आणि आपली ही साधी सोपी झाली अशी फरसबीची भाजी. आवडली असेल तर नक्की सांगता येईल मला कमेंट करून, आणि तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होते. मला नाही खायची पण दिसते खूप सुंदर. तर चला आता दाखवते काय काय बनवून झालंय. बघा हे आपलं आज जेवण आहे. साधी मुगाची डाळ, वरण म्हणजे साधं, पापड चटणी, फरसबीची भाजी, चपाती, आणि ते वाटीत खाली भात आहे, पण त्याच्यावरती मी साबुदाणा ठेवलाय. हे झालं. आज कापलेल्या मिरचीचा साबुदाणा बनवलाय. नेहमी वाटून टाकते, असं पण चांगलं होतं. आता हे दह्या बरोबर खाणार आहेत मी. आणि किचन वगैरे बघा, भांडी बिंडी सगळं लगेच आवरून घेतलं, काही पसारा ठेवला. हे चणे भिजवलेत यशला संध्याकाळी, परवा मी त्याला चाट बनवून दिले, तसं संध्याकाळी बनवून द्यायचे. हे भिजून ठेवलेले रात्री, आता चाळणीवर निथळायला ठेवलेत. किचन वगैरे क्लीन झालंय सगळं, काही पसारा नाही ठेवलाय. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. 7:45 वाजले. 7:45 वाजले आणि व्हिडिओ सुरू केलाय. तर निघालेत बाहेर. बाहेर कुठं निघाले ताईंनो? सिद्धिविनायकला गेले नाही बघा. आपण व्हिडिओ चालू केले, युट्यूब चालू केलं तेव्हा मी गेलेले. 1 वर्ष झालं बरोबर. इतक्या जवळ आहे बघा, 10 मिनिट पण लागत नाही जायला. पण इथले इथं जाणं होत नाही. लांब कुठेतरी देवदर्शन जाता येतं, पण जवळ जाता येत नाही बघा. तर आता साहेबांना म्हटले पहिलं आता आले लवकर तर थोडंसं जाऊन सिद्धिविनायकला जाऊन येऊया. आज सोमवार आहे तर जास्त गर्दी राहत नाही. मंगळवारी गेलं तर 4-5 तास लाईनीला उभं राहायला लागते. तर म्हटले चला आज जाऊन येऊया. चला आता जर जमलं तिथं आतमध्ये काय कॅमेरा वगैरे अलाउड नाहीये, बाहेरचा परिसर दाखवेल तुम्हाला. आता निघते मग, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. मग जायचं आहे ओटी भरायला, तर म्हटले पहिले बाप्पा पण सुरुवात करू आणि मग पुढे जाऊया. कुठं जायचं ते सांगेल मी तुम्हाला. तर चला निघते आता. शाबाश.
चलो अभी पीछे, इधर से जाने का नहीं। तर बघा एकदम छान असं दर्शन झालंय मस्त. लगेच झालं, गर्दी नव्हती, लगेच पटकन दर्शन झालं आणि आता निघालोत. चला आता घरी जाऊया लगेच. आता इथे आलोय प्रभादेवीला. जे ब्लाऊज शिवायला दिलेले मैत्रिणी बिल्डिंग 4 माळे चढून जायला लागेल, त्यापेक्षा त्यांना म्हटले खाली या, ते ब्लाऊज घेऊन येते आणि मग इथूनच घेऊन जाणार. बाजूच्या ताईंचे पण ब्लाऊज आणि माझे ब्लाऊज दिलेले शिवायला. ते चढायचं म्हटलं ना मला खूप भारी पडतं. ते बोलत वरती या, म्हटलं आज उपवास आहे, जीव थकलाय नको. तर येत आहे, त्या खाली घेऊन आता ब्लाऊज घेते आणि मग घरी जाणार. तर हे बघा ब्लाऊज आणायचं होतं म्हणून मैत्रिणीकडे गेलेली, पण तिकडे काय वरती गेले नाही. असं शिवलंय तिने. या वर्षात त्याने साडी घेतलेली, त्याचा ब्लाऊज होता, खूप दिवस झाले दिलेला, पण आणायला होता. हे बघा असं डिझाईन केली. त्यांच्या साड्या 2 ब्लाऊज होते शिवायला, त्यांच्याकडे दिलेले, त्यांचे पण शिवलेत असे. तर छानपैकी दर्शन झालं मस्त. मैत्रिणीबरोबर अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या आणि आता 9:30 झाले. 9:30 वाजता घरात आली. आता यानंतर व्हिडिओ एडिट करायचा आहे. उद्याचा व्हिडिओ आता बनवायचा आहे आणि मग जेवणार. उपवास आहे, नाही तर पहिले जेवण करून व्हिडिओला एडिट करायला बसणार. ठीक आहे, चालतंय. चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.